5 वर्ष झाली आम्ही कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालो आहोत. आम्ही कांदा पिकवतो, ती आमची चूक आहे का हे तरी आम्हाला समजावून सांगा. रोज आवडीने खाणाऱ्या आमच्या कांद्याला थोडा जरी बाजार आला तर सगळ्या जनतेला तो कडू लागतो. तुम्हाला सर्वांना मान्य असेलच ते. रोज आवडीने खाणाऱ्या आमच्या कांद्याला थोडा जरी बाजार आला तर सगळ्या जनतेला तो कडू लागतो. मग माझं देवाकडे एक मागणं आहे, ते मी माझ्या लेखाद्वारे तुमच्या सर्वांच्या समोर मांडतोय. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत आयुष्यभर पुरेल इतकं हसण्याचं सुख टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत आयुष्यभर पुरेल इतकं हसण्याचं सुख टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत निसर्गाच्या आव्हानाबरोबरच वाढत जाणारी महागाई, मजुरांची कमतरता यांचा सामना करण्याचं सामर्थ्य टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत आमच्या कांद्याला सुद्धा ऊसासारखा हमीभाव मिळो असा आशीर्वाद टाक. देवा, आमच्या कांद्याला सुद्धा ऊसासारखा हमीभाव मिळो असा आशीर्वाद टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारचे डोळे उघडतील असा चमत्कार टाक. देवा, शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारचे डोळे उघडतील असा चमत्कार टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना कायमस्वरूपी यशाच्या मालिकेची साथ टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत आम्ही करत असलेल्या प्रयत्नांना कायमस्वरूपी यशाच्या मालिकेची साथ टाक. देवा, थोडं शेतकऱ्याच्या सुद्धा ओंजळीत परंपरी वंशोवंशी शतायू पैशारूपी लक्ष्मी नांदेल असं वरदान टाक. देवा, आता सहन होत नाही रे. देवा, आता सहन होत नाही रे. आम्हाला सरकारचं फुकट काही नको, ना लाईट ना अनुदान. आम्हाला सरकारचं फुकट काही नको, ना लाईट ना अनुदान. आमच्या शेतमालाला फक्त हमीभाव द्या. आमच्या शेतमालाला फक्त हमीभाव द्या. 140 कोटी भारताच्या जनतेपैकी आम्ही 80% जनता ही शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करते. आम्हा शेतकऱ्यांची सुद्धा छोटी छोटी स्वप्ने आहेत. काही कर्तव्य आहेत. छोट्या बंगल्यारूपी घराचं स्वप्न आहे. लेकी बाळींचं लग्न कार्य आहे. बायकोच्या दागिन्याची हौस आहे. छोट्या 4 चाकी एसी गाडीची अपेक्षा आहे. आम्हाला सुद्धा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसारखे शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळणारे पॅकेज दे. आम्हाला सुद्धा आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसारखे शेतीतून लाखोंचे उत्पन्न मिळणारे पॅकेज दे. 140 कोटी जनतेपैकी फक्त 6 कोटी जनता टॅक्स भरते. 140 कोटी जनतेपैकी फक्त 6 कोटी जनता टॅक्स भरते. आम्हा शेतकऱ्यांचं दिलदार मन तू अजून बघितलंच नाही देवा. आमच्या शेतीमालाला हमी भाव दे. तुमचं लाईट बिलच काय, इन्कम टॅक्स सुद्धा भरू. या सगळ्या आमच्या व्यथेमध्ये शेतकऱ्यांवर प्रेम करणारे कांदा व्यापाऱ्यातील तागड मामांसारखे मानव रूपातील देव माणसं सुद्धा आहेत. इतरांच्या तुलनेत आमच्या मालाला 1 ते 2 रुपये प्रति किलो जास्त भाव कसा देईल असा प्रयत्न ते कायम करतात. त्यांच्या कांद्याच्या बोलीचे शब्द आम्हाला कांद्याचा नवा डाव मांडण्याचा प्रेरणा देतात. आम्हा सर्वांच्या आपुलकीचा, जिव्हाळ्याचा आपला ब्रँड तागड मामा यांच्या प्रेमापोटी लिहिलेला हा छोटासा लेख. मी प्रोफेसर इंजिनियर सुजित वाघ. धन्यवाद.